भीती वाटते, भाषणाची भीती वाटते. किती लोकांच्या बाबतीत होतं असं? सगळ्यांच्याच, काही गरज नाही आता, ठीक आहे, वरात नका करू. सगळ्यांच्याच बाबतीत होतंय ना, भाषणाची भीती वाटते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट करताना पहिल्यांदा तुम्ही त्या क्षेत्रात गेलात ना, भीती होती, नंतर नाही राहिली. तुमचं क्षेत्र कुठलं सर? क्षेत्र कुठलं? मुख्याध्यापक म्हणून आहेत कॉलेज, मुख्य लिपिक म्हणून. ठीक आहे, ठीक आहे ना. पण ज्या वेळेस तुम्ही जॉईन झाले ना सर, तुम्ही कॉलेजवर मुख्य लिपिक म्हणून, ज्या दिवशी तुम्ही जॉईन झाले पहिल्या दिवशी तुम्हाला काहीच माहित नव्हतं, गोंधळ होता सगळा. आता आता काय रिटायर होत आले तुम्ही, त्यामुळे तुम्ही परफेक्ट झाले. कशाने परफेक्ट झाले? तीच गोष्ट तुम्हाला रोज करायची आहे म्हणून तुम्ही परफेक्ट झाले. आता परफेक्ट झाले. तुमचं कोणतं क्षेत्र? सरपंच ना, कंस्ट्रक्शनचं. पहिल्या वेळेस काम काहीतरी स्वीकारलाय तुम्ही, तो बिझनेस, त्यावेळी तुम्ही थोडंसं गोंधळलेले होते. आता आता काही गोंधळलेले नाही, परफेक्ट आहे तुम्ही. तुमचं करायला कोणतं क्षेत्र आहे? दूध धंदा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी, आता ते सुरळीत झालं ना. सरपंच कोण तुम्ही ना? सरपंच पहिल्याच दिवशी पदभार घेतलाय, काहीच माहित नव्हतं. याच एकदाच सरपंच आहेत ना तुम्ही? पहिल्या दिवशी तुमचा पहिला दिवस सरपंच झालाय, सत्कार झाले तुमचे, आणि आता काय काम करावं माहित तर काहीच नाही ना. काय माहिती आहे आता? आता सगळ्या गोष्टी माहिती आहेत, काय करावं लागतं, टेबला खालून कोणाकोणाला द्यायचे, 10% कोणाला द्यायचे, कोण 15% घेत आहे, कामं कशी आणायचे, सगळं माहित झालं तुम्हाला. आता इथले दलिंदर पुढारी किती टक्केवारी घेतात हे सगळं माहित झालं तुम्हाला. सुरुवातीला माहिती नसते. माणूस सुरुवातीला प्रत्येक क्षेत्रात गोंधळलेला राहतो, कुठलंही क्षेत्र असू द्या. नंतर नंतर त्या क्षेत्रात रिपीट रिपीट तेच काम करून माणूस परिपूर्ण होतो. क्षेत्र कुठलंही असू द्या, भाषणाचंही तसंच आहे. रिपीट रिपीट पुन्हा पुन्हा तेच करून तुम्ही परिपूर्ण होणार आहे ना. मी तुम्हाला परिपूर्ण करतोय ना, कुठला इतर ट्रेनर करतोय. तुम्हीच परिपूर्ण होताय. तुम्ही रिपीट रिपीट ते करताय म्हणून परिपूर्ण होताय. फक्त आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतोय. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही तुम्ही धावता तुम्हीच, पळता तुम्हीच, पण तुमची पळण्याची धावण्याची दिशा आम्ही बदलून देतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पुण्याला जायचं आहे तर सुपा शिरूरहून जावं लागतं ना. जर बीडहून परभणी हिंगोलीहून गेलात तर किती वेळ लागेल पुण्याला जायला? इथून नगरवरनं सुप्याला, सुप्यावरनं पुढे शिरूर, शिरूरहून रांजणगाव, असं जाताल तर जरा लवकर जाताल. मी हिंगोली परभणी लातूर करून तुम्हाला सांगितलं तर वेळ लागेल ना. जाताल पण खूप वेळ लागेल. तसं भाषणाचं आहे. मी तुम्हाला मधला मार्ग देतोय, जो लवकर तुम्ही तिथपर्यंत जाल, तो मार्ग मी तुम्हाला सांगतोय. शेवटी धावणार तुम्हीच आहेत, पळणार तुम्हीच आहेत. भीती घालवायची असेल तर एकच काम करा, तेच काम रिपीट करा, याला दुसरा पर्याय नाही. भाषणाची भीती घालायची आहे, भाषणच रिपीट करा, बाकी काही करण्याची तुम्हाला गरज नाही. मग बाजारात असं कुठलं औषध भेटत नाही, हे घेतल्यानंतर माणूस भीत नाही. आहे औषध एक, पण तुम्ही घेत नसाल अशी अपेक्षा करतो. ते घेतल्यावर जरा बोलतो माणूस जास्त. भाषणाची भीती घालायची, भाषणच रिपीट रिपीट करायचंय. आणि भीती ही काही काळापुरती मर्यादित असते, पुन्हा भीती वाटत नाही. आलं लक्षात? पुन्हा नाही वाटणार. तो काही काळ आहे, आणि तो काही मर्यादित काळ आहे. तो एकदा का मर्यादित काळ संपला की मग मात्र भीती वाटत नाही. ओके. आता